काय शांता, काय आणायचं मग? काय बघू तिच्यासाठी गिफ्टमध्ये? काही म्हणत होती का तुला, आई मला हे घेऊन दे, आई मला ते घेऊन दे? काही म्हटली तुझ्यापाशी? नाही बाई आहो, यावेळी तर काही नाही म्हटली ती मला. तुम्हाला काही म्हटली का? मला वाटलं यावेळी मला नाही मागितलं तर मग तुम्हाला मागितलं असेल काही, असं वाटलं मला. नाही बाई शांता, माझ्यापाशी त्याने बोलली ती अजून काही. मग आता तूच सांग कसं करायचं आणि काय करायचं? मी तरी काय सांगू बरं? काय सांगू गड्या खरं? काय तेच मग ड्रेस घ्या, हे घ्या, ते घ्या असं सांगावं लागेल. दुसरं काय घेणार गड्या? हा शांता, सायकल घ्यायची का? सायकल काय वाटतं तुला? आहो, दुसरं पण काहीतरी सुचवा ना अजून. आता ती जुनी आणलेली सायकल ती चांगली अजून, तिच्यावर तिची हाईटही पुरती आणि चालत ती पोरगी व्यवस्थित. दुसरं काही बघा बरं. दुसरं 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 मग अभ्यासाचा टेबल. शांता, अभ्यासाचा टेबल जमतं का मग? अभ्यासाचं टेबल हा कसा असतो आता? म्हणजे नेमकं असतं काय ते अभ्यासाचं टेबल? म्हणजे ते काय असतं शांता, ते एक टेबल येतो बघ, म्हणजे छोटा असतो तो, आणि त्याला बसायची खुर्ची त्याला जोडलेलीच असते. तर मग त्याच्यावर बसून अभ्यास करत जाईल पोरगी आपली. तसे अभ्यासाचा नाद आहेच तिला. जमतं की मग. कसे आणशाल पण? आणताल कसे? आणि कुठं जाता मग ते आणायला? आपल्या इथे तर भेटणं मुश्किल आहे गड्या. आता बघतो बाजारात जाऊन, भेटला तर खरं आहे, नाही तर मग मी सीधा जातो. मग आता एक तर जातो इथं गंगापूरच्या बाजारात, तिथं भेटून जाईल मला वाटतं. एक दोन दुकानं बघतो, 2-4 जणांना विचारून बघतो. नाही तर मग थेट आपल्या छत्रपती संभाजीनगरला आपल्या मेन मार्केटला जाऊन तिथं मग 100% भेटते. ते सगळं खरं आहे. आणता कसे पण इथपर्यंत? ते खोलता येत असेल ना शांता? बघतो ना खोलणारा, पहिले 2-4 जणांना बघतो, विचारतो तर खरं. याला तर वेळ होऊन जाईल पण तुम्हाला. हो, नाही तर मी म्हणत होते मग येताना तिच्यासाठी ड्रेस पण आणा आणि मग केक पण घेऊन या म्हणून. पण तुम्हाला वेळ होऊन जाईल का? हां, नाही बी शांता, ड्रेसचं आणि केकचं माझ्यावर तू ठेवू नको. कारण मग आता ते ड्रेस आणि ते केक घेऊन मला एवढं सगळं सामान घेऊन जमायचं नाही. आणि पुन्हा मला यायला समजा उशीर झालाच तर मग माझ्या मग उशीर होऊन जाईल बड्डेला. तू सांगशील ना गावातले 4-2 जण? हा मग आहो, 4-2 जण काय, सगळ्या लेकरांना सांगन, माझ्या मैत्रिणींना सांगन. असं कसं सांगन की सगळ्यांनाच बोलवन. हां, मग तेच शांता, मी ते पहिले टेबल खुर्चीच घेऊन बघतो, बघून येतो. आणि मग ते तू जाऊन घेऊन ये बाई. तू बाजारात जा, आता राणी जाते शाळेत. मग तू बाजारात जा आणि तू हे करून घे तिला, ड्रेस आणि ते तू आणून घे. बरं चालतंय मग. या मग तुम्ही जाऊन या, मी पण जाऊन येते. आई, मी उठले. हॅपी बर्थडे राणी. हॅपी बर्थडे माझ्या बाळा. थँक्यू आई. आई, माझा नवीन ड्रेस काढून ठेव वरती. आता मी पटकन अंघोळ करून येते आणि मी नवीन ड्रेस घालून शाळेत जाणार आहे आज. काढते ना बाई, काढते ना. नवीन ड्रेस काढते आणि चल तुला शाळेत जाता जाता त्या कोपऱ्यातल्या दुकानातून चॉकलेटचा पुडा घेऊन देते. चॉकलेट वाटायला लागते ना शाळेत. हो नाही वाटायची ना. मग मी माझ्या मैत्रिणींना कालच सांगून ठेवले, उद्या बघा म्हटलं मी किती भारीचं चॉकलेट आणते. आई, कॅडबरी घेऊन जाऊ का मी सगळ्यांना वाटायला? नाही ना मग राणी, कॅडबऱ्या खूप महागात जातील ना. कॅडबऱ्या नको, चॉकलेट घेऊन देते. तुला चॉकलेट घेऊन देते जाताना, चांगले चॉकलेट घेऊन देते 1-1 रुपयावाले. ते वाटून दे सगळ्यांना. हां आई, माझ्या डब्यात काय देणार मग तू आज? सांग ना राणी, काय देऊ डब्यात तुला? आई मला सँडविच दे ना, ब्रेडवर कांदा टमाटा लावून. सँडविचच दे मला. पोट भरेल का राणी त्याने कुठं पोट भरत असतं का? हो आई, मलाच भाजीपोळी नको, मलाच बिलकुल भाजीपोळी नको आई. मला सँडविचच दे. आणि मग मी तिथे गेल्यावर एक वडापाव खाई नाही. मला 10 रुपये पण दे हा. बरं, आजच्या दिवस पण फक्त राणी. आज दिलं म्हणून रोज वडापाव खायला पैसे नाही मागायचे. हो, नाही मागणार. आणि आई, मग संध्याकाळी माझ्या मित्रमैत्रिणींना बोलवणार आहे ना तू? आणि केक आणणार आहे ना? म्हणजे मग ते सगळे माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येतील. आपण नाही बोललो तर मग ते गिफ्टच नाही आणणार आई माझ्यासाठी काही. बोलवायचं राणी, सगळ्यांना बोलवायचं. पण अशी आपण सगळ्यांना बोलू बड्डेला. केक आणू, केक कापू, पण अशी गिफ्टची अपेक्षा करता का सोन्या? असं नसतं करत ना. अशी गिफ्टची अपेक्षा करू नये. कुणाला वाटलं तर कुणी काही घेऊन येईल त्यांच्या मनाने. आणि असं नाराज नाही व्हायचं, ह्यांनी तेच नाही आणलं त्यांनी तेच नाही आणलं म्हणून. हां, अशी गिफ्टची अपेक्षा नाही करायची हां राणी. आई, आणतातच. कुणी बड्डेला गेलं ना काही ना काही आणतं. शांत, एकदम शांत बसा सगळ्यांनी. शिक्षक आले, लक्ष पण देत नाहीत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चला काढा सगळ्यांनी मराठीची पुस्तकं काढा. सर, आज राणीचा बर्थडे, तिला चॉकलेट द्यायची सगळ्यांना. बरं, बड्डे का राणी?
सर आज माझा बर्थडे. बरं बरं बरं, उभं राहा तू जागेवर आणि सगळ्यांनी सोबत राणीला हॅपी बर्थडे म्हणा. 3 टाळ्या वाजवून. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू राणी. थँक्यू सगळ्यांना. सर मी आता चॉकलेट वाटून घेऊ का? हो वाटून घे राणी, पटपट वाटून घे. काय करू बाई, पहिले चिवडा करून ठेवू. आता लेकरं येतील ना काही द्यायला तर लागेलच. मग म्हणत होते थोडा चिवडा, केक आणि लागलं तर गुलाबजामुन आणून घेईन आणि वाटलंच तर ढोकळा आणून घेईन. एक पीस ढोकळ्याचा जमतं तसं. आता काय करू, पहिले चिवड्याचं सामान जाऊन आणू इथून का मग बाजारातनंच मस्त चांगले भडंग मुरमुरे ते घेऊन येऊ. माझं तर काही डोकं काम करा ना बाई. काय करू. जाऊ दे, पहिले जाते केक आणि ते घेऊन येते. नको, चिवडा करून ठेवते. मग बाजारात नाही यायला जरी वेळ झाला ना तरी चालतं. पहिले चिवडा करून ठेवते. हॅलो शांता, काय करते बाई शांता? काही नाही ताई, चिवडा बनवायची तयारी करते. हो का? आणि राणी गेली का शाळेमध्ये? गेली ना ताई. आता इतकी खुश होती, चॉकलेटचा पुडा घेऊन दिला तिला आणि मग गेली शाळेमध्ये एकदम खुश होऊन. काय बाई शांता, मग लेकरांची बड्डेची खुशीच भारी असते बाई. चॉकलेट द्यायचे, गिफ्ट घ्यायचे, केक खायचा, नवीन फ्रॉक घालायचा. हा का, मग तू बोलवली की नाही बघ कुणाला? बड्डे करणार आहे की नाही तिचा? करायचं ना ताई, करायचं ना. म्हणूनच तर मग आता चिवडा बनवून ठेवते आणि मग जाते बाजारात. केकही आणते, एक ड्रेसही आणते तिला आणि थोडंसं मग ते ग्लासेस आणि ते आणायचे, ते पिऊन फेकायचे ग्लासेस नसता का पत्तरवाळे, आणि ते घेऊन येते. प्लेट आणि ते घेऊन येते बाजारात जाऊन. बरं मग मी काय घेऊ राणीला? मी काय घेऊ? कशाला काय घेते ताई? काही नको घेऊ, राहू दे. ती आली की मग तुझं फोनवर बोलणं करून देईन. मग काही घेत बीत नको बसू. सांग ना शांता, घेऊन घेते ना काही. लेकराला काय तेवढीच अपेक्षा असते, दुसरं काय. मी तिला नाही करणार तर कोणाला करणार? मग सांग मला काय घेऊ तिला? मी काय सांगू ताई, बघ तू तिच्याशीच बोलून काय मागते ते. बघ ती काय म्हणते ते. जास्त महागात जाऊ नको बाई, एखादं पुस्तक वगैरे घे, वाटलं असतं मग तिला वाचायला. वाचनाची आवड असते तिला. बरं बघते मग तिच्याशी बोलून. आणि कर मग तू निवांत चिवडा ते बनवून घे आणि मग संध्याकाळी फोटो सोड मग मला बाई आठवणीने. आणि आले की तिला फोन लावून दे, मी बोलते 2 शब्द तिच्याशी वाढदिवसाचे. चालतं ना ताई, जमतं, देते लावून. हो ठेवते मग. बाय बाय. हो बाय ताई. बाई शांताबाई, कुठे चालली होती व तू? तुझ्याकडेच येऊ लागली मी. बोल ना, काय काम काढलं शिला? बाई शांताबाई, तू ती बिझनेसची आयडिया दिली ती आमच्या घरी तर खूप आवडली बाई. यांना तर खूप आवडली ती. पण आता मग मी तेच म्हणत होते, यांनी मला दिले थोडेसे पैसे, तर मग बाजारात चलती का? आपण घेऊन येऊ ना मसाल्याचं सामान. थोडंसं भावताव करायला मला मदत होईल तुझी. मग चल ना बाजारात, चल घेऊन येऊ आपण. चल ना मग शिला, चल. मला पण आहेच तसं पण बाजारात काम, जाऊन येऊ मग आपण. तू काय काम काढलं मी शांताबाई? तुझं काय काम आहे तिकडे? बाई शिला, माझ्या राणीचा बड्डे ना आज, मग तिच्यासाठी केक आणि फ्रॉक आणायला जायचं. अरे वा, काय सांगती? बड्डे राणीचा? अरे वा. चल ना मग, तुझे काम होऊन जाईन, माझे काम होऊन जाईन. येऊ मग जाऊन. हां चल. तू ये पिशवी घेऊन तिकडून, मी येते पिशवी घेऊन तिकडून. जाऊ मग तिथे ते रामू मामा नाही का, त्यांच्या घराच्या तिथे भेटू. हो तिथे येते, भेटू मग. बघ बाई शिला, वेळ नको लावू, कारण मग मला तिथून येऊन सगळ्यांना सांगायचं आहे मग की माझ्या राणीच्या बड्डेला या म्हणून. आणि मग तिथून पुढे घरी जाऊन मग राणीचे कपडे बिपडे बदलून मग मला वेळ होऊन जाईल. वेळ नको लावू. आणि ती मसाल्याची त्याची लिस्ट घरूनच घेऊन चल बनवून, किती काय. तिथं गेल्यावर नाही तर टाईम लावशील की हा किती घेऊन आणि तो किती घेऊ, आणि मला त्यातलं काही माहिती नाही. त्यामुळे मग तुम्हाला विचारशील शांताबाई हा किती घेऊन, शांताबाई तो किती घेऊ. मग मी तुला काही त्याच्यात मदत नाही करू शकणार. काही हरकत नाही शांताबाई, काही हरकत नाही. आलो बाई एकदाचं सामान घेऊन. आता पट घरावरते लगे, अशी घरावरते माझी राणी खुशच झाली पाहिजे, सगळं तिच्या मनासारखं. चल बाई पहिले फ्रीजमध्ये केक ठेवून देते, नाही तर खराब होऊन जाईल. आणि पुन्हा राणीच्या पप्पाला फोन पण लावायचा ना, कुठपर्यंत पोचले, कधीपर्यंत येता. चला बाई पटपटावरते, माझी पोरगी येण्याच्या अगोदर एकदम खुश झाली पाहिजे आज माझी पोरगी. आले का व सगळे? जमले ना लेकर बाकर सगळे? चला मग सुरू करूया, जास्त उशीर नको करायला. हा कर बरं शांत, सुरू कर बरं. Happy birthday to you. Happy birthday to you. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.